खूप मोठा साधक होता, गुरुच्या शोधात होता. रामकृष्णांच्या पाया पडला, ठाकूरांच्या, आणि तो म्हणतो की मला आनंद हवाय. तर खूप छान उदाहरण दिलं. आनंद पाहिजे ना, मग आधी स्वतःचा खून कर. आधी स्वतःचा खून कर, आनंद निश्चित भेटेल. तो व्यक्ती चालायला लागला, तपश्चर्याला बसला, त्याचा अहंकार पूर्ण संपवला, आणि मग ज्या आनंदाचा त्याला प्राप्त झाली, तो आनंद सगळ्या जगाला त्यांनी वाटला. सगळ्या साधकांना. मी तरी एक छोटासा साधक आहे. माझे श्रेष्ठ साधक माझ्या समोर बसलेले आहे सर्व. कारण की दासबोधामध्ये समर्थांनी म्हटलं आहे, श्रोता सुद्धा नारायण स्वरूप आहे. त्या सगळ्या नारायण स्वरूपी श्रोत्यांना माझं सांगणं आहे, किंवा माझं एक सांगणं म्हणण्याची एक विनंती आहे, की माझा अहंकार गेला आहे की नाही हे पाहायचं साधन फक्त फक्त गुरु आहे. त्या गुरुनी दिलेलं साधन जेवढ्या संतुष्टीने कराल, जितक्या समाधानाने कराल, जितक्या त्यागपूर्ण भावनेने कराल. गंमत अशी आहे की आमची साधना, आमचं सगळं जे काही साधन आहे ते घड्याळाच्या काट्यावर चालते. मी नेहमी इथे अकोल्यात उदाहरण देत असतो, की माझं ऑफिस जर 10चं असेल, ती 8, 8:30ला आंघोळ करणार, 9ला जे काही मला करायचं नित्य अनित्य उरकणार, आणि गुरुने दिलेला जप नेमका उद्या करू, रात्री करू म्हणून ठेवून देणार, भरभर जेवणार आणि ऑफिसला पळणार. मला सगळ्यांना विनंती आहे, एक वेळ देवपूजा केली नाही तर चालेल, एक वेळ अंघोळ केली नाही तर चालेल, एक वेळ जेवण केले नाही तरी चालेल, पण आपल्या गुरुमंत्राचा जप जो गुरूंनी सांगितलेल्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने करा. आणि गुरूंच्या पायावर डोकं ठेवलं, डोकं रिकाम उचलू नका. तर सद्गुरूंच्या पादुकांना मस्तकी धारण करून उचला. यासाठीच समर्थ म्हणतात, देव मस्तकी धरावा, अवघा हल्ला कल्लोळ करावा. हा जो हल्ला कल्लोळ आहे, हा असा घडत नाही. ज्याला आनंदाची प्राप्ती होते, ज्याला आनंद मिळतो, जो आनंदाने विभोर होतो, तोच हल्ला कल्लोळ करू शकतो, दुसरा कोणीही करू शकत नाही. म्हणूनच समर्थ म्हणतात, आधी हरिकथा निरूपण. जर आम्हाला हरिकथाच कळली नाही, जे रामाची सीता कोण सगळं रामायण ऐकल्यावरही कळलं नाही, तर कळलं नाहीये. म्हणून माझी वारंवार एक विनंती आहे, इथे जे कोणी सद्गुरूंचे शिष्य आहेत, सत्शिष्य आहेत, सत्पात्री आहेत, त्या सगळ्यांनी छातीवर हात ठेवून फक्त स्वतःला प्रश्न विचारा, की मी खरोखर सत्शिष्य आहे का? तर एक छोटी कथा सांगून माझा मी आनंदाची व्याख्या संपवतो, कारण माझी आनंदाची व्याख्या इथेच संपते. गुरुचरित्रात दुसरा अध्याय सांगतो. एक ऋषी असतात, ऋषींना जो बरेच शिष्य असतात, त्या शिष्यांना म्हणतात की मला माझं प्रारब्धाचा एक भोग भोगायचा आहे. तो भोग म्हणजे मी कुष्ठी होईल, आणि त्या माझं कुष्ठ जर कोणी घेतलं तर माझा भोग संपेल, पण समोरच्याला त्याचं कुष्ठ म्हणजे माझा कुष्ठ लागेल, तो कुष्ठी होईल म्हणजे महारोगी होईल. एक शिष्य असतो संदीपन नावाचा, संदीपक नावाचा, तो तयार होतो. संदीपक म्हणतो की मी काहीच हरकत नाही, मी हे घ्यायला तयार आहे. सद्गुरू म्हणतात की नाही नाही, असं होणार नाहीये. मला कुष्ठ होईल, पण मला कुष्ठ झाला माझा प्रतिपाद तू करावा. आपण काशी क्षेत्री जाऊ. ते काशी क्षेत्र येतात, त्या ऋषींना महारोग होतो, आणि त्यांची सेवा त्यांचा शिष्य हा दीपक आहे, दीपक संदीपक करायला लागतो. स्वाभाविकच जो रुग्ण असतो, तो कधी चिडतो, कधी आनंदाने समर्थ जवळ घेतो, कधी अजून काही वेगवेगळे तऱ्हा तशा असतात, ज्या तऱ्हा गुरूंच्या सुरू होतात. त्या तऱ्हा सगळ्या सहन करतो. कधी आणलेली भिक्षा फेकून देतात, कधी गोड आणलं म्हणून त्याला मारतात, कधी भाजीच आणली नाही म्हणून त्याला ओरडतात, कधी म्हणतात की तू माझी सेवाच करत नाही, माझ्या अंगावर माशा बसतात त्यांना हाकलतच नाही म्हणून मारतात, शिव्या देतात, रागवतात, घरात धिक्कारतात, बाहेर हाकलतात. पण तो निष्ठेने सेवा करतो, निष्ठेने जवळ राहतो. असं असताना एक दिवस सगळं पाहून काशीचा विश्वेश्वर समोर प्रगट होतो, आणि म्हणतो की संदीपकू, मी तुला प्रसन्न झालोय, तू मला माग. सशिष्य असताना त्याला वाटतं की चला, एक चांगली संधी आली आहे, आपण सद्गुरूंचा रोग जाईल असं मागूया. म्हणून ते सद्गुरूंजवळ येतो आणि विचारतो की सद्गुरुनाथा, मला ईश्वर प्रसन्न झाला आहे, आणि त्याला
तो काहीतरी माग म्हणतोय, तर तुमच्या रोगाचा परिहार मागू का? सद्गुरू चिडतात की हे माझं प्रारब्ध आहे, हे मलाच भोगावं लागणार आहे, मी भोगूनच संपवणार आहे. वापस येतो, सांगतो की माझ्या गुरूंना नको आहे, मी काहीच मागितलं त्यांना आवडणार नाही आणि मलाही काहीच नको आहे. ईश्वर म्हणजे विश्वेश्वर काशी विश्वेश्वर सुद्धा जातात, विष्णू जोप असतात, विष्णूची कथा सांगतात, विष्णू तिथे येतो, संदीपकाला भेटतो, म्हणतो की आधी शंकर आले होते, आता मी आलो आहे, तू काहीतरी माग. त्यात खूप सुंदर उत्तर आहे. ते म्हणतात, भगवंता तुझ्यासाठी वर्षोनवर्ष नव्हे तर आयुष्य वेचणारे लोक आहेत. तू नामस्मरण करणारे, तप करणारे, ध्यान करणारे लोक आहेत, साधक आहेत. त्यांच्याकडे तू चालला नाही आहे, तर माझ्याकडे का आलास आहे? मला तुझी आवश्यकता नाही आहे. माझा सद्गुरू खमका आहे. माझा सद्गुरू सक्षम आहे, की जो मला जे पाहिजे ते देऊ शकणार आहे. कोणाला मला देणार आहे? तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, अरे तुझी म्हणजे सत्शिष्याची पात्रता ओळखूनच तुला मी वर द्यायला आलो आहे. तू मला वर माग, काहीही माग. त्यांनी का मागावं? आम्ही असतो काय मागितलं असतं, की मला ऐश्वर्य दे, मला बंगला दे, चांगली बायको दे, चांगले मुलं दे. जे गमतीने म्हणतात ना, एखादा भगवंत प्रसन्न झाला आणि त्यांनी जे मागितलं, तर भगवंत म्हणाला, तुला वरदान देताना एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे मागशील त्या दुप्पट शेजाऱ्याला भेटेल. तो ठीक आहे. तो म्हणतो म्हणजे माझ्या एक डोळा जाऊ दे. तो समोरचे 2 डोळे जातात. तो म्हणतो मला 2 घरं मिळू दे, तर 4 घरं मिळतात. तो म्हणतो दोन्ही घरांना आग लागू दे, ते 4ही घरं जळतात. असं करता करता तो त्या समोरच्याच्या पूर्ण संपाच्या मागे लागतो. असा आमचा मोह, आमचा म्हणू शकतो आपण की मोह इतका आहे आम्हाला की प्रत्येक गोष्ट आम्हाला पाहिजे असते. पण संदीप का म्हणतो, की मला गुरुतत्व कळावं. गुरुचरणाशी माझी निष्ठा अखंड राहावी, असं वरदान मला द्या. भगवंताजवळ हेच मागायचं असते. अनेक जण म्हणतात, तुम्ही एवढी साधना करता, मग तुम्हाला एवढं दुःख का? तर प्रारब्ध भगवंतही बदलत नाही. पण सद्गुरू मात्र प्रारब्ध बदलू शकतो, की त्या प्रारब्धाला कमी करू शकतो. त्यामुळे सद्गुरूच्या आज्ञेत राहणं, उपासनेचं बळकट करणं, आपली बैठक अतिशय सुदृढ करणं. नाही आम्ही 100 माळी केल्या. पण सद्गुरूंनी सांगितलेल्या 3 माळी, 5 माळी, 10 माळी, 11 माळी अशा निष्ठेने करू, की सद्गुरू सुद्धा गदगद झाले पाहिजे. सद्गुरू कधीही म्हणत नाही, की हे माझा सत्शिष्य आहे. सद्गुरू कायम परीक्षा घेत असतात. तशी सद्गुरूची परीक्षा सुद्धा आम्ही कायम घेत असतो. ती कशी? तर माझ्या स्वभावानुसार जर सद्गुरू वागला, तरच मग सद्गुरू श्रेष्ठ. मला पाहिजे ते सद्गुरूंनी दिलं, मग सद्गुरू श्रेष्ठ. ज्यांच्याकडे गाड्यांची मोठी रांग आहे, ते सद्गुरू सर्वश्रेष्ठ आहे. सगळं साधकांना माझी विनंती आहे, सद्गुरूंच्या आज्ञेत राहा, सद्गुरूंसाठी साधन करा आणि मग भगवंताच्या स्वरूपाचा आनंद अशा पद्धतीने उपभोगा, की त्या आनंदाला पारावर राहणार नाही. त्या आनंदही सर कशालाच येणार नाही. अखंड सच्चित आनंद स्वरूप हा भगवंत आहे, हाच सत्य आहे, हाच अखंड आहे, हाच आनंदित आहे. त्यामुळे जर आम्हाला आनंद मिळवायचा असेल, तर अशा संवादी स्वरूपात यायला आम्हाला वारंवार आम्ही आलो पाहिजे. साधनेच्या विविध बाबी, खुबी इथे बसलेल्या सद्गुरू ज्या ज्या आमच्यासोबत असलेले संत मंडळी आहेत, विद्वान मंडळी आहेत, त्यांनी समजून घेतल्या पाहिजे. एकमेकाचे अनुभव एकमेकांना सांगितले पाहिजे. पण ते अनुभव मला आलेच पाहिजे हा अट्टहास सोडून आम्ही साधन केलं पाहिजे. हाच खरा आनंद आहे. एकमेकांना आमचं देणं हा खरा आनंद आहे. त्यामुळे हा पूर्ण आजचा दिवस, उद्याचा दिवस हा पूर्णतः आम्ही एकमेकांना देण्यात घालवूया, एकमेकांना समजून घेण्यात घालवूया. एकमेकांचे प्रश्न मांडताना, ऐकताना, सोडवताना किंवा कोणी सांगत असताना हा प्रश्न माझा तर नाहीये, हा प्रश्न माझा पण असू शकतो, या भावनेने पहा. म्हणजे प्रत्येकाला आपल्या अडचणी, आपल्या त्रुटी, साधनेतल्या असलेल्या आपल्या कमतरता कळून येतील आणि ज्या खुबी कळतील आम्हाला, त्या सगळ्या तुम्ही आम्ही सगळेजण त्याला अवलंबन करू आणि आमचा पुढचा मार्ग सुचारू करू, आनंदित करू. कारण आनंद साधन केवळ एकच आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात, आनंदाचे डोही, आनंदाचे तरंग. तर या आनंदाच्या तरंगात तुम्ही आम्ही कायम वास्तव्य करू. त्या आनंद निधानाच्या पायाशी कायम आमची बैठक असेल. यालाच उपासना म्हणतात, यालाच साधना म्हणतात.